प्रयागराजला आपण उतरलेलं आहे बघा, खूप गर्दी आहे आणि आता आपण इथे स्टेशनला आहे. आता इकडनं बघू पुढचा प्रवास कसा होत आहे, मी तुम्हाला पुढे अपडेट देतो. जाम गर्दी आहे इकडे, तुम्ही या बिंदास, असं काही नाही आहे. जय सियाराम. लोक येतात आहे आपले स्नान करून जाणार. लोकांची खूप गर्दी आहे इकडे. लोक खिडकीमधून पण येतात, खिडकीमधून पण बॅग वगैरे बघा. आता किती गर्दी आहे. आपण आता प्रयागराज स्टेशनला आहे, खूप गर्दी आहे, तुम्ही मागे बघू शकता. त्या साईडला जाम गर्दी आहे आणि पुढे पण खूप गर्दी आहे आणि प्लॅटफॉर्म एकदम जाम भरलेला आहे. जसं काही खूप हे आता बघूया आता पुढे जाऊन कसं होतं, काय दर्शन होतं आहे आपण पुढे बघणार आहे जाऊन, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, चला आता आपण नंतर भेटूया पुन्हा एकदा, तुम्हाला परत पुढचं अपडेट आम्ही देत राहतो. आम्ही आता संगमला जाण्यासाठी मार्ग शोधतो. इथे रूम खूप महाग बोलले जातात ते, तर तुम्ही असं कुठे पण जाऊ नका. 4,000 5,000 3,000 असे रूम बोलतात ते लोक आणि VIP बोलून तुम्हाला काही रूम देतात ते. तर इकडनं आपली बस सेवा पण चालू झालेली आहे, गव्हर्नमेंटने चालू केली, फ्री आहे. थोडंसं पुढे चालत याल ना तर तुम्हाला बस दिसेल तुम्हाला, तिकडेच बस सेवा आहे गव्हर्नमेंटची, तर ती तुम्ही पकडून डायरेक्ट संगमला जाऊ शकता. तर तुम्ही असंच करा, पुढे या आणि असं कोणाला तुम्हाला इकडे जाऊ नका. 4,000 5,000 आपण देऊ शकत नाही. तर त्या हिशोबाने तुम्हाला बस सेवा आहे गव्हर्नमेंटची, ती बस करून तिकडे जावा. तिकडे काय सुविधा असते का ते बघा. आम्ही पण आता तिकडे सुविधा जाऊन बघणार आहे, काय सुविधा उपलब्ध होणार आहेत काय नाही. आता ते आपण तुम्हाला पुढे अपडेट देतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे 2 व्हीलरवरती पण लोक आता सोडतात ते 100 रुपये पर पर्सन. तर आम्ही आता 2 व्हीलरवरती जातो आहे. तर तिकडे आता बघूया, आम्हाला संगमच्याकडे हे लोकांनी सांगितले सोडणार आहे करून. बघूया आता काय होतं आहे पुढे जाऊन. आणि आपण आता तुम्हाला असेच अपडेट देतो की इथे हे लोक पण 2 व्हीलरवाले पण आता कमवायला लागले. 2 व्हीलरने लोकांना सोडतात, 300 रुपये 200 रुपये असे घेतात. तर आम्हाला 100 रुपये बोलले पर पर्सन. आम्ही जातो आहे बघा. मधल्या रस्त्यातून नेतोय. आता आपण बघू शकता एकदम गावाचा रस्ता आहे, शॉर्टकट फिरून आम्हाला नेतो. आम्ही गाडीवाला भेटला, 100 रुपये पर पर्सन बोलला, आम्हाला घेऊन जातो येतो. थंडी तर इकडे भरपूर आहे, तुम्ही बघू शकता एकदम हे झालं आहे. तर थंडी आहे, तर थंडीचं सामान वगैरे घेऊन तुम्ही लोक, ठीक आहे. बघू शकता खूप गर्दी आहे इकडे. आपण आता पिपा पूलच्या इकडे जाणार आहे, तिकडनं आपण पुढे जाणार क्रॉस करून. तिथे खूप छान वाटतं आहे, टेंट वगैरे लावलेले आहे तिकडे. साधू सर्व हे लोक पण आहेत, कसली पूजा वगैरे पण चालू आहे. तुम्ही बघू शकता जाम गर्दी आहे. त्या टायमाला पण तुम्हाला जमलं तर रात्रीच आंघोळ करून तुम्ही हे करून घ्या. रात्री कमी गर्दी, उद्या जाम गर्दी असणार आहे, ते गाड्या वगैरे सर्व बंद असणार आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही तुमची सुविधानुसार करून घ्या. क्या हुआ मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता आम्हाला आता इथे कुठे झोपायला भेटलेलं आहे. आता आम्ही झोपतो इकडे. म्हणजे लोकांची हालत अशी झाली आहे की आम्हाला कुठे काहीच भेटत नाही झालं आहे. हे आमचे मित्र हे बघा, आम्हाला कुठे काही भेटत नाही आहे, काही सुविधा नाही आहे इकडे झोपायची वगैरे, सर्व फुल आहे, काहीच नाही आहे. बघूया आता आपण पुढे काय होतं आहे. आता पैसे वाचवायच्या चक्करमध्ये आम्ही झोपतो इकडे. ज्याला जे जे भेटतं ते ते ओढून जे ते करून सगळे झोपतात. चला आता आपण भेटूया उद्या सकाळी. मित्रांनो तुम्ही बघू शकत आम्ही सकाळी उठून आता निघालो आहे. थंडी खूप आहे, तुम्ही बघू शकता घाटवरती किती गर्दी आहे आणि खूप थंडी आहे. आणि चादर वगैरे तुम्ही घेऊन या, तुमचे ना रात्री झोपायची वांदे होतील आणि खूप प्रॉब्लेम होईल तुम्हाला. म्हणून तुम्हाला सांगतोय मी, तुम्ही तुमची व्यवस्था करून या. आणि पाहिजे तर कुठे हॉटेल पहिलं ऑनलाईन तुम्हाला स्वस्तामध्ये भेटत असेल तर करून या, खूप छान असेल. नाहीतर तुम्हाला रस्त्यावर झोपायला गेलं आमच्यासारखं. आम्ही पण रस्त्यावरती झोपून आले. चला आता आम्ही पण चाललो स्नानसाठी, बघू काय होतं पुढे, कुठे स्नान भेटणार आणि काय होतं आहे. थंडी खूप आहे, वाफा निघतात आहे तोंडातून, एवढी थंडी आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही लोक सुखसुविधा करून या. चला बघा गर्दी बघा, खूप गर्दी आहे इकडे. आम्ही पण विचार करतो कसं स्नान करून निघायला. बघू शकता तुम्ही.
नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी गणेश दळवी तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. आपण ज्याच्यासाठी एवढे दिवस वाट बघत होतो, प्रयागराजला आपण पोचलेलो आहे. तर तुम्हाला मी दाखवतोय. आपण इथे घाटवरती पोचलेलो आहे. हे लोक बघा, तुम्ही बघू शकता घाटवरती. मी तुम्हाला घाटचा नजारा दाखवतोय. आपण एवढे दिवस कष्ट करून 2 दिवस ट्रेनमध्ये जनरलमध्ये आपण प्रवास करून आलेलो आहे. आणि ज्याच्यासाठी आपण एवढं कष्ट केलं. रात्रभर आपण बाहेर झोपलो. आम्ही आता रात्रभर बाहेर झोपलेलो. आम्हाला कुठे पण जागा नव्हती भेटत, राहायला वगैरे कुठे भेटत नव्हतं. तरी आपण शेवटी पोचलेलो आहे प्रयागराजला. तर तुम्ही बघू शकता आपण प्रयागराजला पोचलो आहे. आणि आपलं जे हे होतं प्रयागराजला पोचायचं करून ते आता कंप्लीट झाले. आता आपल्याला हे कंप्लीट करायचं तर आपल्याला मुंबईला कसं जायचं 3 दिवसाच्या आत. चला आता पुढचं अपडेट आम्ही तुम्हाला पुढे देतो. नमस्कार मित्रांनो, बघा आता त्याची आपण एवढी वाट बघत होतो एवढ्या दिवसापासून. संगमसाठी आपण संगमच्या इथं आलेलो आहे संगमसाठी. आज आपला हा दिवस आज पूर्ण झालेला आहे. आम्ही आंघोळ करून आलेलो आहे. आणि आता आम्ही त्या घाटवरती मी तुम्हाला नजारा दाखवतो. बघा किती गर्दी आहे इकडे, तुम्ही बघू शकता. शेवटी आपण पोचलेलो प्रयागराजमध्ये. आंघोळ केलेली आहे आपण. आता आंघोळ करून आता आपण पुढे दर्शनाला जाणार आहे. आणि आता आम्ही गंगाजल वगैरे सर्व घेऊन आणि आता पुढे बघू शकता. शेवटी आपण पोचलेलो आहे. किती पण कष्ट वगैरे करत ट्रेनमध्ये रात्री दिवस करून आम्ही आता पोचून आंघोळ केलेली आहे. आपला आजचा हा प्रयागराजचा हे पूर्ण झालेला आहे. अजून आम्हाला अजून पुढे काय होतं आणि काय करायचं आपण बघूया. चला बघा, आमचं आता स्नान करून झालेलं आहे. आम्ही आता फिरतोय. हनुमानजीचं मंदिर आहे ते बंद आहे आजच्या दिवशी, म्हणून आपण ते दर्शन करू शकत नाही. ह्यामुळे आपण आता इकडे पंडाल वगैरे लावले त्या साईडला फिरतोय आणि बघतोय की काय कसं आहे. सर्व सुखसुविधा बघतोय आपल्याला काय भेटेल. आता आम्ही जरा पहिले तर सध्या वॉशरूम वगैरे शोधतोय. वॉशरूम टॉयलेट वगैरे जायला. आता बघूया पुढे काय होतंय. हे बघा मित्रांनो, आम्ही आता नावामधून पाणी भरायला चालू आहे, गंगाजल भरायला चाललं आहे. तर हे माझे मित्र आहेत, मी आपण चाललो आहे. बघूया आता पुढे काय होतं आहे. गंगाजल भरून आता आम्हाला निघायचं आहे. 3 वाजताची ट्रेन. तर आता बघूया काय होणार आहे पुढे जाऊन. ठीक आहे, चला. हा नवीन ब्रिज आहे, इकडनं आम्हाला चालू ऑनलाईन बोला. मित्रांनो बघू शकता आता खूप गर्दी आहे इकडे. आणि आता रिटर्न मारतोय. दिल्लीसाठी आमची ट्रेन आहे वंदे भारत. 2 तास लेट झालेली आहे. मग एकदम असं वाटतं की एकदम दिवाळी वगैरे आहे इकडे. असं सगळीकडे भंडारा वगैरे सर्व भेटतो. खूप छान वाटतं. तुम्ही बघू शकता प्रयागराज जंक्शनच्या इकडे आम्ही चाललो आहे. तिकडे प्रयागराज जंक्शनचा जाण्याचा रस्ता आहे. तिकडे खायला प्यायला भरपूर आहे. पण तुम्ही प्रयागराज जंक्शनवरून उतरला ना तर तुम्हाला भेटणार. खूप सारे लोक दान धर्म करतात आहे इकडे. बघू शकता तुम्ही लोक. थैलीपासून पापड नळ्या तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला रस्त्यात. तुम्ही उपाशी नाही राहू शकणार असं इथं केलेलं आहे. प्रयागराज जंक्शनपासून प्रॉपर प्रयागराज जंक्शनला उतराल ना तर तुम्हाला काय पाहिजे काय टेन्शन नाही आहे. खाण्यापिण्यासाठी खूप काय इकडे. खूप मॅगी वगैरे पण एवढं पण वाटतं. ते पापड नळ्या एवढं असं पण नाही की थैल्या पण पिशव्या पण देतात. हे लोक पिशव्या पण वाटतं. ते सगळे आपल्या हिशोबाने दान धर्म करतात. तुम्ही बघू शकता. भंडारा इकडे भंडारा झाले. सगळे आपल्या हिशोबाने जे ज्यांना होतं तिथे त्याचा भंडारा वाटतात. बघा खाण्यापिण्याचं जंक्शनपासून खाण्यापिण्याचं काय टेन्शन
सुप्रभात मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही सकाळी 6-6:30ला उतरलो आहे दिल्लीला आणि आमची ट्रेन आहे 1:30 वाजताची मुंबईसाठी. ती सकाळी मला वाटते ती पण ब्रेक जर्नी ट्रेन आहे. आम्ही ती पण 1:30 वाजता परत चेंज करून दुसरी पकडणार आहे. आता आम्ही आता दिल्लीला फिरतो आहे, अक्षरधामला जाणार आहे. तेवढा टाईम होता म्हणून आम्ही काय केलं, दिल्लीला जरा फिरून अक्षरधामला जाऊन मग आम्ही 1:30 वाजताची मुंबईवरून ट्रेन पकडणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता पोचायला आपण आता मेट्रो पकडून अक्षरधामला जाणार आहे. पुढचं अपडेट तुम्हाला आज आपण आलो आहे दिल्लीमध्ये अक्षरधामला आपण फिरणार आहे. तर दिल्लीमधून स्टेशन मेट्रो स्टेशन आपण बघायला गेलो तर एकदम टचमध्ये आहे. तर तुम्ही काय करू शकता, तिकडनं एक ब्लू लाईन पकडून तुम्हाला अक्षरधामची मेट्रो भेटेल. तिकडनं तुम्ही या आणि मेट्रोवरून उतरले की वॉकिंग डिस्टन्स म्हणजे 2 मिनटं पण नाही त्या याच्यावरती अक्षरधामचं हे आहे. तिकडे जाऊन 10 वाजता अक्षरधाम ओपन होतं. तुम्ही 10 वाजता तिकडे येऊ शकता. अक्षरधाममध्ये एकदा कधीतरी या. लाईफमध्ये खूप छान मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे. असं वाटतं तुम्ही कुठे वेगळ्या विश्वामध्ये आलेलं आणि एवढं छान एवढं सुंदर आहे. आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, तरी पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो आहे अक्षरधामला जाण्याची. आता आपण अक्षरधामच्या इकडेच आहे आणि मंदिर मी तुम्हाला पाहिजे तर व्हिडिओ दाखवू शकतो थोड्या टायमाने. तुम्ही बघू शकता अक्षरधामचं मंदिर आहे मागच्या साईडला. ते बघा, ते मंदिर दिसतं आहे तिकडे अक्षरधामचं. तिकडे दिसायला एकदम खूप सुंदर मंदिर आहे. आम्ही पहिला पण गेलो आणि आता आम्ही तिसऱ्यांदा चाललो आहे. खूप छान मंदिर आहे. एकदा या व्हिजिट करा आणि मी तुम्हाला सांगतो पुढे आता कसं अपडेट आहे. अगर फोन अलाउड असेल तर मी तुम्हाला पुढचं अपडेट पुढे फोनमध्ये देतो. मला वाटतं फोन अलाउड नाही आहे. पुढच्या टायमाला आम्ही गेलेलो तर फोन नव्हता अलाउड. तर तुम्ही या मंदिर अक्षरधामला दिल्लीमध्ये फिरण्यासारखी खूप सारी जागा आहे, पण अक्षरधाम त्यात बेस्ट जागा आहे. तुम्ही फिरायला याल तेव्हा तुम्हाला कळेल. बघा, हे अक्षरधामचं मंदिर आहे. आतमध्ये फोन अलाउड नाही आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम खूप मोठी जागा आहे अक्षरधामची. अक्षरधाममध्ये तिकडनं एंट्री आहे आणि आतमध्ये फोन किंवा पाण्याची बॉटल वगैरे अलाउड नाही आहे. आता नवीन अपडेट नाही माहिती, आम्ही गेलेलो तेव्हा तर अलाउड नव्हतं. आणि खूप सुंदर मंदिर आहे दिल्लीमध्ये आहे हे. नोएडाची लाईन पकडून खूप सुंदर मंदिर आहे. एकदा व्हिजिट करा आणि खूप छान आहे. तुम्ही कोणासोबत फॅमिली फ्रेंड्स वगैरे सोबत तुम्ही येऊ शकता. खूप छान वाटेल तुम्हाला इकडे आल्यावरती. एकदम माइंड एकदम शांत होईल, रिलॅक्स तुम्हाला वाटेल एकदम.